मालोजी राजे विद्यालय लोणंद आम्ही 81च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहोत. आज आम्ही लोणंदकर स्नेहसंमेलन मेळावा 2026च्या मेळाव्यासाठी येतो आहे. आज खरं तर खूप चांगल्या पद्धतीने लोणंदकरांनी आजी माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा घेतला. आयोजक संयोजकांचं खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन प्रथम करतो मी. त्याचं कारण असं आहे की आमच्या बालपणीच्या आठवणी आपण पुन्हा एकदा द्विगुणित केल्या. खरं तर आमच्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींच्या त्यावेळच्या एकत्र मेळाव्यामध्ये आपण भेटीगाठी घडवून आणताय, याच्यासारखा आनंद आजच्या जगामध्ये दुसरा कोणी नाही. नातेवाईक किंवा ऑफिसमधले मित्र, काही ना काहीतरी निमित्ताने मिळालेले मित्र, हे सगळे आपापल्या कामानिमित्ताने एकत्र येतात आणि पुन्हा ते आपापल्या बाजूने काम झाले की निघून जातात. पण आमचा बालपणीचा मित्र हा आजही जवळजवळ आज 58-60 वर्षामध्ये, आता 60-61 वर्षामध्ये आम्ही आलो आहे आणि जवळ एक 50-एक वर्षाचे मित्र नाही म्हटलं तरी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोणंदला शिकण्याच्या निमित्ताने, आमचे वडील शिक्षक असल्यामुळे प्रवासाच्या निमित्ताने आलो खरं, पण 5वी ते 12वीपर्यंत मालोजी राजे विद्यालय लोणंद या ठिकाणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमचं बालपण घालवलं. रयतनं आम्हाला काय दिलं असेल तर रयतनं आम्हाला या जगामध्ये ताठमानेने उभं राहण्यासाठी सामर्थ्य दिलं. लोणंदकरांनी काय दिलं तर लोणंदकरांनी एक चांगली संस्कृती दिली. आज आशिया खंडामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असेल तर ती लोणंदची. आज आशिया खंडामध्ये सगळ्यात चांगली बाजारपेठ नावाजलेली असेल ती लोणंदची. आज माणुसकीचा झरा जपणारी माणसं असतील ती लोणंदची. आज शिक्षणाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करणारं शहर असेल ते लोणंद. सातारा जिल्ह्यातलं खंडाळा तालुक्यातलं खरं तर एक साधं लोणंद, पण बाजारपेठेमुळं रेल्वे गाडी म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर कोणती असेल, रेल्वेचा प्रवास असेल, एस-टीचा प्रवास असेल, कोणत्याही माध्यमाचा प्रवास असेल तरीसुद्धा लोणंदलाच यावं लागतं. लोणंदला एक कांद्याची बाजारपेठ आहे, कापसाची सुद्धा बाजारपेठ होती. आपल्याला माहीत आहे लोणंदचा बाजार हा पंचकृषीमध्ये प्रसिद्ध होता. लोणंदची ग्रामपंचायत हे अख्ख्या महाराष्ट्राला एक दिमाखाने उभी राहिलेली मेन स्टेशन चौकामधली खऱ्या अर्थानं ती इमारत आम्हाला आजही बुरळ पाडते. आज आम्ही सर्व संयोजकाचे, आयोजकांचे आणि खऱ्या अर्थानं लोणंदचे जे सरपंच प्रथम नागरिक आहेत यांचा आभार मानणारे आणि आम्ही स्वतः येणारे बरं का. आमचे सगळे मित्रपरिवार येणार आहेत. आज आमच्या